आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातली एक ट्रेडिशनल डिश ज्याला आपण मुटके म्हणतो। तर आपण ही चिलाची भाजी घेतली आहे, ती शेतात मिळते। तिला आधी आपण निसून घेऊया व स्वच्छ धुवून घेऊया। आपण न्यू स्टाईलमध्ये ट्राय करत आहोत चिलाच्या भाजीचे मुटके। स्वच्छ अशी पाण्याने धुवून घ्यायची आहे भाजी व तिच्यातले पाणी निचरून टाकायचे, जेणेकरून त्या भाजीची जी माती वगैरे आहे ते निघून जाईल। ही भरपूर असं गवत म्हणून असते शेतामध्ये ही भाजी, व तिला आपण असं पाणी टाकून गॅसवर वाफळून घेऊया। भाजी आपण मस्त एकदम 10 मिनिट वाफळून घेऊया व त्याच्या अशी परात ठेवूया। भाजी आता आपली चांगल्या प्रकारे वाफळून निघली आहे। आता आपण पुढची तयारी घेऊया। असं लसूण आपण कुटून घेऊया। त्याच्यानंतर कांदा बारीक करून घेतला आहे, 2-3 कांदे घेतलेले आहेत बारीक करून, व आपण पीठ घेत आहोत, बेसन पीठ। त्याच्यात आपण कट केलेला कांदा ॲड करायचा आहे। कांदा ॲड केल्याच्या नंतर आपण जे अद्रक लसूण ते कुटलेलं मटेरियल पण ॲड करायचं आहे। आता त्याच्यात आपण 1 चम्मच हळद टाकूया। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। लाल तिखट आपल्या चवीनुसार, आपण जशा प्रकारे तिखट खातो त्याप्रमाणे, व त्याच्यात आपण वाफळलेली चिलाची भाजी मिक्स करायची आहे व ते चांगलं मस्त तिंबून घ्यायचं आहे व त्याचा गोळा बनवायचा आहे। असं बघू शकता आता आपला गोळा तयार झालेला आहे। आता याचे आपल्याला साठी कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे व थोडं गरम झालं तेल की त्याच्यात आपल्याला फोडणी द्यायची आहे जिऱ्यांची। जिरे टाकल्याच्या नंतर त्याच्यात आपण कुटलेला लसूण टाकून घ्यायचा आहे। लसूण टाकल्याच्या नंतर लसूण थोडा ब्राऊन झाला की त्याच्यात पाणी ॲड करायचं आहे। पाणी ॲड केले की आपण इकडे आपल्या पिठाचे मुटके तयार करून घेऊ। आपण असेच हातानं स्वच्छ थोडेसे गोल असे मुटके तयार करायचे आहेत व ते आपल्या उकळी आलेल्या पाण्यात ॲड करायचे आहेत। अशा प्रकारे आपले चिलाच्या भाजीचे मुटके एक एक करून आपण वाफळून घेऊया। आता आपले पूर्ण मुटके तयार झालेले आहेत। आता यांना एक चांगली शिजूपर्यंत झाकून ठेवूया। आता बघू शकता परात ठेवली आहे। आता आपले थोडं 15 ते 20 मिनिटांना आपले वाफळलेले चिलाच्या भाजीचे मुटके रेडी आहेत। तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहेत ते। तुम्ही घरी नक्की ट्राय करा। थँक्यू।